नमस्कार, मी रुचिता जाधव। माझ्या या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण कस्तुरी चिंचपेटी कशी बनवायची हे पाहणार आहोत, तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चिंचपेटीसाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहूयात। इथे मी मोती घेतलेले आहेत। हे एकदम चांगल्या क्वालिटीचे मोती घेतलेले आहेत। ज्वेलरी बनवत असताना शक्यतो चांगल्या क्वालिटीचेच प्रोडक्ट्स वापरायचे, पाण्यानेही त्याचा कलर जाऊ शकतो। चिंचपेटीसाठी आपण हे कस्तुरी पेटी घेतलेली आहे। याला 3 होल आहेत। इयरिंग्स घेतलेले आहेत त्याच्यासाठी। इयरिंग्स पण असे मिळतात रेडीमेड। याला 3 होलचे इयरिंग्स आहेत। हे 2 पेट्या घेतलेल्या आहेत अशा मी 3 होलच्या। बॉल पिन लागणार आहेत आपल्याला। ज्वेलरी थ्रेड, 3 सुई लागणार आहेत आपल्याला इथे। हे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे मी। गोंडा, कटर। चला तर मग चिंचपेटी बनवायला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपण ह्या बॉल पिन कट करून घ्यायच्या आहेत। बॉल पिन कट करून घेतलेल्या आहेत। आता ह्या बॉल पिन मध्ये आपण मोती घालून घेऊयात। बॉल पिन मध्ये असं मोती घालून घ्यायचं आणि हे आपण या कस्तुरी पेंडेंटला फिट करून घ्यायचे। इथे ह्याला होल असते, या होल मधून ही तार आतमध्ये खेचायची। इथे हे टाईट करायचं आणि ही तार या मोतीला गोल गुंडाळायची। असेच आपण इथे खाली पण करून घेणार आहोत। मोती ह्याला फिट करून घेणार आहोत। अशी तार गुंडाळून घ्यायची सगळ्या मोतीच्या बाजूनी, म्हणजे मोती आपला टाईट होऊन जातो। हे असे पेंडेंट तयार करून घेऊ। चिंचपेटीसाठी मी अशा 6 पेट्या वापरणार आहे। तर ह्या सर्व पेट्यांमध्ये आता आपण मोती ओवून घेणार आहोत। मी ह्या 6 पेट्यांमध्ये मोती ओवून घेतलेला आहे। आता आपण इयरिंग्स मध्ये मोती ओवून घेऊयात। ह्या इयरिंग्सच्या साच्यामध्ये आता आपण मोती ओवून घेऊयात। हे इयरिंग्स तयार झालेले आहे मोती ओवून। आता आपण चिंचपेटी ओवायला सुरुवात करूयात। इथे आपण जंप रिंग घेतलेली आहे। या जंप रिंगला आपण आता गाठ मारून घेऊयात। अशाच प्रकारे 3 धाग्यांनी जंप रिंगला गाठ मारून घेऊयात। जंप रिंग मध्ये आपण धागा अडकून घेतलेला आहे। जंप रिंग पॅक करण्यासाठी 3 सुयांमधून एक मोती ओवून घेणार आहोत। आपण पहिल्या सुईमध्ये 2 मोती ओवून घेऊ। या दुसऱ्या सुईमध्ये 2 मोती ओवून घेऊ। मिडलच्या सुईमध्ये 1 मोती ओवून घेऊ। हे असे आपण मोती ओवून घेणार आहोत। आता ह्यानंतर आपण एक पेटी टाकणार आहोत। अशा पद्धतीने आपण चिंचपेटीचा एक एंड सिक्युअर करून घेतलेला आहे। ही पेटी एंड सिक्युअर करण्यासाठी वापरली जाते। आता आपण धाग्यामध्ये मोती ओवून घेणार आहोत। प्रत्येक धाग्यामध्ये आता मी 10-10 मोती ओवून घेणार आहे। आता आपण ही कस्तुरी पेटी ओवून घेऊयात। या कस्तुरी पेटीला पण 3 होल आहेत। या 3 होलमधून आपण सुई घालून घेऊ। या होलमधून ही सुई अशी पास करायची। तिसऱ्या होलमधून आता ही तिसरी सुई पास करायची। अशा पद्धतीने आपण हे कस्तुरी पेंडेंट यामध्ये ओवून घेऊ। आता आपण वरच्या धाग्यांमध्ये 5 मोती, मधल्या धाग्यांमध्ये 5 मोती आणि खालच्या धाग्यामध्ये 4 मोती ओवणार आहोत। आपल्या ह्या कस्तुरी पेंडेंटचा आकार थोडा सर्क्युलर असल्यामुळे खालच्या धाग्यामध्ये 4 मोती ओवणार आहोत।
म्हणजे त्याची लेवल मॅचअप होईल। 5, 5 आणि 4 मोती ओवून घेतलेले आहेत। आता आपण दुसरं कस्तुरी पेंडेंट ह्यामध्ये ओवून घेऊ। आता आपण ह्याच पद्धतीने वरच्या लाईनमध्ये 5 मोती, मधल्या लाईनमध्ये 5 मोती आणि खालच्या लाईनमध्ये 4 मोती असे उरलेले सर्व कस्तुरी पेंडेंट ओवून घेणार आहोत। या 6 कस्तुरी पेट्या आपल्या ओवून झालेल्या आहेत। 6व्या कस्तुरी पेटीनंतर आपण परत 10 मोती ओवून घेतलेले आहेत। त्यानंतर एक पेटी ओवून घेतलेली आहे। पेटी ओवून झाल्यानंतर पहिल्या लाईनमध्ये 2 मोती ओवलेले आहेत, मध्ये 1 मोती ओवला आणि खालच्या लाईनमध्ये 2 मोती ओवून घेतलेले आहेत। आता हे सगळं फिक्स करण्यासाठी आपण एका मोत्यांमधून 3 सुया ओवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण ही चिंचपेटी सिक्युअर करून घेऊ। आता इथे एंडला आपण जंप रिंग लावून घेऊ। आपला जंप रिंग अटॅच झालेला आहेत। आता आपण ह्या सेटला गोंडा लावून घेऊ। इथे मी हुक असलेला गोंडा घेतलेला आहे। हा गोंडा या जंप रिंग मध्ये अडकून घेऊ। अशा प्रकारे आपली ही कस्तुरी चिंचपेटी अतिशय सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।